निवृत्ती, मनाची निवृत्ती केव्हा, कशी आणि का. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अश्विनी विजय मोकाशी. त्यांचं शिक्षण, लहानपण आणि कॉलेज लाईफ हे कोल्हापूरमध्ये झालं. आता त्या निवास कोल्हापूरमध्येच आहे. पहिल्यांदा त्यांचं ग्रॅज्युएशन हे MCOM मध्ये झालं आणि नंतर MA ची एंट्रन्स परीक्षा देऊन पुन्हा त्यांनी MA केलं आणि गुरु महाराजांच्या आज्ञेने त्यांनी PhD केली. संत वाङ्मयामध्ये PhD केली आणि त्याच्यात मुख्य त्यांचा विषय होता विराण्यांची, संत वाङ्मयातल्या विराण्या आणि त्याची चिकित्सा, हा त्यांचा विषय होता. आणि कॉलेज संपल्यानंतर त्यांनी दीक्षा आणि पुढचा त्यांचा आध्यात्मिक प्रवास किंवा त्याच्याबद्दल त्याच सांगू शकतील जास्त करून. पण PhD आणि ह्या सगळ्या विषयात त्यांनी आपल्यापर्यंत इझिली अगदी रोजच्या व्यवहारात कशा प्रकारे आपण अध्यात्म साधू शकतो आणि आपला मी किंवा हे जे आपण म्हणतो की अध्यात्म साधायचंय ते कसं साधायचं रोजच्या ह्याच्यात, ती निवृत्ती किंवा मीत्व कसं सोडायचं हे त्या आता आपल्याला समजावून सांगतात. प्रथम आज परमपूज्य अण्णासाहेब पटवर्धनांच्या पुण्यतिथीनिमित्त मला इथं बोलायची संधी मिळाली, तर त्याचा आनंद खूप आहे. आणि त्यांना आणि आपण सगळ्या साधक जमलेल्या बंधू भगिनींना मी विनम्र अभिवादन करते. आणि शुभांगीने माझी कोणत्याही शब्दात ओळख करून दिली तरी मी सांगू इच्छिते की अध्यात्माच्या विद्यापीठात मी पूर्वीही विद्यार्थिनी होते, आत्ताही विद्यार्थिनी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थिनीच राहणार आहे. फक्त गुरु महाराजांच्या कृपेने कधी कधी वाटतं की खूप जवळचे विषय असतात जे आपल्याला क्लिष्ट वाटू शकतात, तर थोडे असे संवाद घडावेत ज्यानं की काहींच्या शंका त्यांनी दिलेल्या कृपेमुळं निरसन होऊ शकतील आणि काही माझ्या शंका इथं जमलेल्या तुमच्यासारख्या वयानं, ज्ञानानं, अनुभवाने श्रेष्ठ असलेले लोक माझंही निरसन करू शकतील. तर अशा एक हेतू मनात ठेवून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मनाची निवृत्ती हा विषय अध्यात्माशी निगडीत नक्कीच आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हा 60 नंतर एका ठराविक वयानंतर हा विषय आपण या विषयाकडे जायला पाहिजे, वळायला पाहिजे. पण तसं जर बघायला गेलं तर अध्यात्म हा शिकण्याचा किंवा वळण्याचा विषय नसून तो जगण्याचा विषय आहे असं गुरु महाराज नेहमी म्हणायचे. आणि त्या दृष्टीनं जर बघितलं तर आजचा मला असं वाटतं सांगावंसं की ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आपण निवृत्त व्हायचं आहे संसारातून, तर त्या क्षणीच आपण निवृत्त व्हायला सुरुवात करू शकतो. पण मनातनं निवृत्त होणं हे ठरवणं आणि प्रत्यक्ष होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं की झोप लागते असं वाटतं पण झोप लागलेली नसते आणि आपल्याला झोप लागलेली आपल्याला कळत नाही, ती दुसऱ्यांनाच कळते. तर मला असं वाटतं आपण निवृत्त झालोय की नाही हे आपल्यापेक्षा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला जास्त सांगू शकतील. तसा आपण प्रयत्न फक्त करत राहायचे की आपण कसं निवृत्त व्हायचे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला का हे उत्तर आधी आपण शोधल्याशिवाय आपण त्या मार्गाकडे वळू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला हे आपण का करायचं हे जर माहीत असेल तर आपण जास्त जिव्हाळ्यानं, जास्त आपुलकीनं, जास्त प्रेमानं त्या गोष्टी करू शकतो आत्मसात. तर मनाची निवृत्ती एवढ्याचसाठी अभिप्रेत आहे की आज प्रत्येक माणूस कोणत्याही हेतूनं जगत असेल, आपलं आयुष्य त्याच्या मनाप्रमाणे तो कंठत असेल, पण दिवसाच्या शेवटी प्रत्येक माणसाला मनःशांती अपेक्षित आहे. काहीही केलं तरी मनःशांतीशिवाय आज माणसाला काहीही नकोय. कितीही पैसा मिळवला, कितीही शिक्षण मिळवलं,
कोणतंही कार्य केलं, दानधर्म केला तरी माणूस त्या सगळ्यातनं मनःशांती शोधतो. आणि जर मनःशांती शोधायची असेल तर आपल्याला मनानं निवृत्त होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतंय. आता मनाची निवृत्ती का घ्यायची हे एकदा समजलं की ह्याला कालखंड कितीही लागू शकतो, अनेक जन्म लागू शकतात. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे, पण अनेक जन्माच्या आपल्याला गोष्टी करण्यापेक्षा आत्ता आहे या जन्मी किमान आपण ह्या गोष्टीची सुरुवात जर केली तर ते जास्त फायद्याचं आहे असं मला वाटतंय. कधी करायची आणि कशी करायची हा मुख्य विषय आहे आपला. त्याच्या आधी आपण मनाची निवृत्ती म्हणजे नेमकं काय काय अपेक्षित आहे ते बघूया. खरं तर निवृत्तीचा रूढ अर्थ एखाद्या सेवेतनं किंवा एखाद्या सेवेपासून किंवा एखादी काम तुम्ही जर कुठलं करत असाल तर त्याच्यापासून तुम्ही थोडंसं लांब होता. पण त्याचा गूढ अर्थ असा आहे की आपण त्या गोष्टीतनं स्वतःला मनापासून लांब ठेवायचं आहे, हा त्याचा गूढ अर्थ आहे. मनाची निवृत्ती याचा अर्थ समत्व बुद्धीनं आपल्याला पाहता यायला पाहिजे. आयुष्यातलं सुख असू दे, दुःख असू दे, पाप असू दे, पुण्य असू दे, समृद्धी असू दे, गरिबी असू दे, आपल्या मनावर कोणत्याही गोष्टीचा लेप बसू न देणं ही निवृत्ती आहे. असं नाही आहे की फक्त पापाचंच ओझं मनाला होतं, मनाला पुण्याचंही ओझं होतं. चांगलाही विचार मनुष्याला अहंकारापर्यंत नेऊ शकतो आणि त्याचंही मनाला ओझं येऊ शकतं. मनाची निवृत्ती जर साधायची असेल तर मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टीतनं थोडंसं मनाला निर्विकार करता येणं गरजेचं आहे. 3 अ जर सोडले, 3 अ याचा अर्थ एक अहंकार, एक समोरच्या माणसाकडनं असणारी आपली अपेक्षा आणि तिसरा आपला स्वतःचा प्रत्येक गोष्टीतला अट्टाहास. या 3 जर अच्या आपण थोडं लांब राहायला लागलो तर मला असं वाटतं मनाची निवृत्ती फार अवघड नाही आहे. आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींचा अहंकार असतो जो की आपल्या गावीही नसतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, आपण आपल्या आवडत्या माणसांची खूप मनापासून स्तुती करतो, पण जर काही माणसं आपल्याला आवडत नसतील आणि जर त्यांचे गुण कधीतरी आपल्या नजरेत भरले तरीसुद्धा आपण त्यांची मनमोकळेपणाने स्तुती करत नाही. असे अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. तर हाही एक प्रकारचा अहंकार आहे. आपण जाता जाता म्हणून जातो की ही गोष्ट मी केली, ती गोष्ट मी केली, अमकं गोष्ट घडली माझ्याकडून. आता आपण ह्या सगळे पंथात आहोत, गुरु परंपरेमध्ये आहोत, ते लोक थोडे तरी असं म्हणतात की नाही महाराजांनी करून घेतलं माझ्याकडनं किंवा महाराजांच्यामुळे हे घडलं. पण हे नुसतं म्हणणं आणि कधीतरी ते थोडंसं आपल्याला जाणवणं की नाही हे अमुक तमुक हे मी केलं, तर तिथे तो खूप फरक पडतो. जसं एखादी गोष्ट केली अगदी स्वाभाविकपणाने आपण एखादी कोणाला मदत करून जातो, तो माणूस येऊन आपल्याला थँक्स म्हणतो की बाबा तुम्ही मला मदत केली, तुमच्यामुळे मी अमुक अमुक शिकू शकलो, करू शकलो. त्यावेळेला आपण म्हणतो की नाही महाराजांच्या कृपेने हे झालं. नंतर कुठेतरी आपल्या मनात जर येत असेल की मी त्याला त्यावेळेला मदत केली होती, तर मला वाटतं इथे थोडं आपल्याला थांबायची गरज आहे, थोडा विचार करायची गरज आहे. कारण ह्याचा कुठेतरी लेप आपल्या मनावर बसतो. आपलं मन निर्लेप करणं म्हणजे मनाची निवृत्ती आहे. निर्लेप तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या मनाला रोज फटके मारण्याचं काम करू. आपल्या मनाला फटके कोणीही दुसरं मारू शकत नाही, आपल्या मनाला फटके आपणच मारायचे असतात. तर जेव्हा जेव्हा आपल्याला विचारांचं ओझं होईल, अपेक्षांचं ओझं होईल, अहंकाराचं ओझं होईल, आणि याच्यासाठी मला वाटतं रोज थोडं थोडं आत्मपरीक्षण फार गरजेचं आहे. आपल्यालाच आपला रोजचा शोध घेणं की मी काय नेमकं माझ्यात अहंकार आहे का, माझ्या कुणाकडनं काही अपेक्षा आहेत का, आणि माझा अट्टाहास कुठल्या बाबतीत होतोय का. आपल्याला वाटत असतं आपलं मत बरोबर आहे, पण ते समोरच्या व्यक्तीलाही तसं वाटलं पाहिजे की आपलं मत बरोबर. लेट गो करण्याचं आपण म्हणतो पण आपल्याकडनं होत नाहीत त्या गोष्टी. आपण ठरवतो पण होत नाही. मग हे रोज ठरवणं आणि रोज त्याच्यापासून कणाकणानं दूर जाणं, अर्थात ही खूप मोठी तपश्चर्या आहे, आयुष्यभराची तपश्चर्या आहे, कित्येक जन्माची तपश्चर्या आहे. मुळात प्रवृत्ती आणि निवृत्तीचा हा झगडा सुरू होणं
हेच खूप पूर्वजन्मीचं सुकृत आहे असं गुरु महाराज म्हणायचे आमचे, की कित्येकांच्या बाबतीत हा झगडा सुरूच होत नाही, लोकांना कुणालाही कशाचंही काहीही पडलेलं नाही आहे. मग आपण हे का करायचं? तर आपल्याला आपला विकास व्हायला हवा आहे, आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे, आपल्याला स्वतःची उन्नती करून घ्यायची आहे आणि यासाठी हे करणं फार गरजेचं आहे. कोणीही येऊन आपल्याला सांगावं की तुम्ही आता निवृत्त व्हा, त्याच्या आत आपण सन्मानानं निवृत्त होणं हे खूप गरजेचं आहे. आणि कसं व्हायचं निवृत्त? तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे रोज मनाला थोडे थोडे फटके मारायचे, रोज अहंकारापासून स्वतःला परावृत्त करायचं आणि प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो की हे अमुक माझं आहे, ममेती आणि न ममेती असं म्हटलेलं आहे दत्त महात्म्यामध्ये की द्वेपदे बंध मोक्षाय ममेती न ममेतीच. म्हणजे द्वेपदे म्हणजे दोनच पद आहे, एक बंध आहे, एक मोक्ष आहे. ममेती म्हणजे मम इति हे माझं आहे हे समजणं हाच बंध आहे, आणि न ममेती माझं काहीही नाही आहे हे समजणं हा मोक्ष आहे. तर मोक्ष याचा अर्थच निवृत्ती, मनाची मुक्ती म्हणा, त्याच्यापासून लांब राहणं म्हणा. आणि जोपर्यंत आपण हे ठरवत नाही की माझं इथे काहीही नाही आहे, आपण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अपेक्षेने म्हणून घेत असतो की मुलं माझी आहेत, संसार माझा आहे, अमकं माझं आहे, तमकं माझं आहे. प्रत्यक्षात आपल्यात काहीही नसतं, कुणा वाचून कुणाचंही काहीही अडत नाही, संसार चालू राहतो हे आपल्याला माहीत असतं, तरीसुद्धा आपण त्यात गुंतत राहतो. आणि बरोबर आहे की आजकाल सगळ्याकडे हा ट्रेंड झाला की अध्यात्म म्हणजे एक 50 नंतर करायची गोष्ट आहे. ती ॲक्च्युली तसं नाही आहे. आपल्याला माहीत नाही आहे की 50 नंतर 60 नंतर आपल्या हातात वेळ किती आहे या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी. परीक्षा जर एप्रिलमध्ये असेल तर जूनपासूनच अभ्यास करायला पाहिजे ना. जानेवारी फेब्रुवारीत अभ्यास करून उपयोग नाही आहे त्याचा. मार्क मिळतील, हुशार विद्यार्थी, एक्स्ट्राऑर्डिनरी विद्यार्थी असतील तर मार्क मिळतील, पण आपल्याला माहीत नाही आहे आपण एक्स्ट्राऑर्डिनरी आहोत की नाही आहोत. सो मला असं वाटतं की आपण जूनपासूनच अभ्यास करायला हवा. वयाच्या 30शीतच हे भान यायला हवं की नाही, हे मला लांब राहील. याचा अर्थ विरस आयुष्य जगायचं आहे, अगदी काहीतरी ओझं वावल्यासारखं असं अजिबात नाही. प्रत्येक क्षण समरसून जगायचा आहे, आनंदाने जगायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सिनेमाला जायचं आहे, हॉटेलिंग करायचं आहे, ट्रिपला जायचं आहे, मैत्रिणींच्यात जायचं आहे, भिशा करायच्या आहेत, पार्ट्या करायच्या आहेत, नाटकाला जायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. फक्त त्याचा लेप मनावर बसतोय का एवढं बघणं हे आपलं काम आहे. तिथं गेलं, अमुक एक गोष्ट केली की ती त्या क्षणी आपण विसरतोय का हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखादी वस्तू दान केली, उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला समजू नये असं म्हणतात. आज आपण जिथे तिथे ह्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ इतके कोटीचं मुकुट, तितके कोटीचं अमुक, हे कॅज्युअली लोक बोलून जातात, पण हे गरजेचं नाही आहे. इथं कुठेतरी तुमचा मी, कुठेतरी तुमचा अहंकार हे तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला गोंजारत राहतोय, तर ह्याची गरज नाही आहे. हे करण्याने आपल्या मनावर लेप बसतोय. आपला शेवट हा आयुष्याचा संपूर्ण प्रवास हा मनाच्या उन्नतीसाठी आहे. जे काही ईश्वरानं दिलेलं आयुष्य आहे, हा देह दिलेला आहे, याचा काहीतरी आपल्या समाजासाठी आपण काय उपयोग करू शकतो याच्यासाठी आपण विचार करणं गरजेचं आहे. इन्स्टेड आपण स्वतःलाच खूप गोंजारतोय, आपण स्वतःचंच खूप हुशारक्या मारतोय, स्वतःच आपण खूप स्वतःचं कौतुक करून घेतोय, तर ते अपेक्षित नाही आहे. तसं झालं तर आपण मनाची निवृत्ती कधीच साधू शकणार नाही. तर हे कधी घ्यायची? तर मला असं वाटतं ज्या क्षणी हा सगळा खोलपणा आपल्याला जाणवेल, ज्या क्षणी हे भान येईल की मी हा प्रवास करतेय, खरं माझं हे इथे 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 चुकतंय. खूप लोक चुकतंय हे सुद्धा मान्य करत नाहीत. ॲटलिस्ट आपण तेवढे आहोत गुरुपरंपरेमुळं, गुरूंच्या आशीर्वादामुळं की आपण हे मान्य करतोय की हे माझं चुकतंय. तिथं आपलं 50% काम झालं आहे असं मला वाटतंय. उरलेलं 50% काम आपण किती फटकारे मारतो आपल्या मनाला, किती प्रामाणिकपणाने मारतो आणि रोज आपल्या मनाचा कान धरून त्याला किती वेळेला मागे फिरवतो ह्याच्यावरच अवलंबून आहे असं मला वाटते. तर ज्या क्षणी हे सगळ्याची जाणीव होईल
त्या क्षणी आपण मनाला आपल्या लांब करत नेणं, संसारापासून, सगळ्या मोहापासून, आपल्या वाचून घराचं आडतं किंवा माझी सगळ्यांना गरज आहे या अत्यंत मोठ्या गैरसमजापायी आपण आपलं आयुष्य काढतो. आणि हे जर भान आपल्याला खूप लवकर आलं की आपली कुणालाही गरज नाही आहे हे समजतं आपल्याला, पण ते पचत नाही. आणि पचलं तरी ते आपण मान्य करत नाही. कधी आपल्यापुरतं कदाचित आपण मान्य करू, पण ते मान्य करून तसा स्वतःत बदल करणं किंवा तसं आयुष्य जगणं हे मला वाटतं आपल्यापैकी खूप थोडे जण करत असतील. आणि आपण माझ्या सकट मी म्हणते, मीही अजून या शाळेतली विद्यार्थिनीच मानते स्वतःला. रोज हे पढवलं तरीही रोज कुठेतरी फसण्याचा प्रसंग येतो. लोकांना वाटतं की प्रपंच सोपा आहे आणि परमार्थ अवघड आहे, पण आपण प्रपंचातच गोते खातो. परमार्थात गोते खाल्लेला माणूस अजून दिसलेला नाही आहे. परमार्थात आपण तरुण जातो असं म्हणतो, प्रपंचात आपण तरुण जातो म्हणत नाही. प्रपंचात आपण बुडतो. प्रपंचात आपल्याला बुडायचं नाही आहे. गुरुकृपेने आपल्याला तो एक मार्ग सापडलेला आहे. ते बोट आपल्याला सापडले की जे आपल्याला व्यवस्थित मार्गावर घेऊन जाऊ शकेल. तर मला असं वाटतं की मनाची निवृत्ती ही त्या दृष्टीनं लवकरात लवकर घ्यायची आणि सगळ्या संसार करत राहायचा. मगाशी म्हणाली चहा करायचा की नाही, ह्याच्यावर पण निवृत्त व्हायचं तर चहा कसा करायचा नाही. हाताने सगळी कर्म करायची आहेत. चहा मी केला हे म्हणायचं नाही. तो कसाही झाला असला तरी त्याचा लेप आपल्यावर घ्यायचा नाही. छान झाला तरी ओके म्हणून दुसऱ्या सेकंदाला जर आपण विसरून जात असू, कारण वाईट झाला म्हणलं कोणी तर आपण दुसऱ्या सेकंदाला विसरूनच जातो, हमखास विसरून जातो. छान झाला जर कोणी म्हणलं तर मात्र 1-2-3 दिवस रेंगाळत राहील की आम्ही दिवशी मी चहा केला तर तो सगळ्यांना आवडला होता. तर स्तुतीचं लेप हा फार पटकन बसतो आणि तो लवकर खरवडून सुद्धा निघत नाही. तेव्हा सगळ्यात पहिलं पथ्य आपल्या हेच आहे की आपण स्तुतीचा लेप आपल्यावर बसू द्यायचा नाही आहे. गुरु महाराज म्हणायचे की त्यांनी फार छान उदाहरण दिलेलं आहे की 5 किलो हे 5 किलोच असतं. भले ते सोनं 5 किलो असू दे किंवा दगड 5 किलो असू दे, पण आपलं मन असं असतं की सोनं जर आपल्या डोक्यावर कोणी 5 किलो ठेवलं तर आपण फार अभिमानानं चालत जाऊ, का तर माझ्या डोक्यावर 5 किलो सोनं आहे. हेच जर दगड ठेवला 5 किलोचा तर आपल्याला वाईट वाटतं, पण 5 किलोच आहे ना, तिथं सोनं आहे का दगड आहे हा अलाहिदा मुद्दा आहे, पण 5 किलोच आहे ते, आपण 5 किलोचं ओझं वाहतोय. तसंच चांगला विचार आणि वाईट विचाराचा आहे. तो विचार आहे, आपण त्याला वाहतोय आपल्या मनावरनं, ते करायचं नाही आहे. मन शक्यतो निर्लेप जितकं ठेवता येईल त्यासाठी नामस्मरण हा अगदीच चांगला सध्या म्हणजे कलियुगामध्ये श्रीकृष्णानं सांगितलंय की हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. तुम्ही नामस्मरणाशिवाय तुम्हाला कलियुगामध्ये गती नाही. अगदी बरोबर आहे. म्हणून आपण काय ठरवतो, 10 माळा आज करायच्या, 15 माळा आज करायच्या, 20 माळा आज करायच्या. अरे पण ती माळ 108 मण्यांची, त्यातले 90 मणी आपण विचारातच घालवतो आणि उरलेल्या 10-15 मण्यांमध्ये आपला झगडा सुरू राहतो की मला माळ करायची होती, देवाचं चिंतन करायचं होतं आणि मी काय करतो. तर असं होता नाहीये. नामस्मरण हे भले तुम्ही 108 मणी ओढा, पण त्या 108 मण्यामध्ये फक्त आणि फक्त ईश्वराचं चिंतन राहतंय का? ॲटलिस्ट तुम्ही मनामध्ये चांगला अगर वाईट कोणताही विचार न ठेवता स्वस्थ राहता येतंय का? हे स्वतःचं स्वतः पडताळून पाहणं हा सुद्धा निवृत्तीच्या दृष्टीनं केलेला एक प्रयत्न आहे. ते एक पाऊल आहे असं मला वाटतं. फार एकसुरी बोलते असं वाटत असेल, तुमच्यापैकी कोणी काही मला प्रश्न विचारले तर खूप आवडेल, त्या दृष्टीनं मला बोलायला आवडेल आणि काही शंका तुमच्या असतील तर सांगायला आवडतील. आपण कोणकोणत्या स्थितीमध्ये निवृत्ती घेऊ शकतो, म्हणजे असं की वैचारिक पातळीमध्ये की आम्ही म्हणजे असं काम करतोय रोजच्यात त्याच्यात निवृत्ती, का मी आता 60 आली आहे बस निवृत्त जमावं. ती आपण मनाची हा विषय केलाय. भले तू कामातनं निवृत्त आपण होतो, एखादं काम आपण करत नाही. अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर जे काम अनेक वर्ष सासूबाई करत असतात ते अचानक सुनेनं जर करायला सुरुवात केली तर सासू कामातनं निवृत्त होते, मनाने निवृत्त नाही होत. तो अधिकार खेचल्याची जी भावना आहे
ती जर वाटत नसेल की बरं झालं कोणीतरी एक पुढे आलं की जे घेऊन जाऊ शकेल आणि आता मी माझ्या मनाप्रमाणे राहायला मोकळी आहे, तर मला असं वाटतं की ते जास्त योग्य ट्रॅकवर आहे असं मला वाटतंय. कोणत्याही जर आपल्या सासूबाईंनी आपल्याला जर पूर्ण अधिकार दिले तर आपण आपल्या सुनांना का नाही द्यायचे. माझं लग्न झालं तेव्हा मी 20 वर्षाची होते, तेव्हा माझ्या सासूबाई 50 वर्षाच्या होत्या. आमचा सहवास 19 वर्षांचा होता फक्त. पण मी लग्न झाल्या दिवसापासून त्या बाईला पूर्ण निवृत्त पाहिलेली आहे. निवृत्ती ही मी माझ्या सासूकडून शिकलेली आहे. इतक्या जवळून मी ती 19 वर्ष बघत आलेली आहे की कशाला निवृत्त म्हणायचं. आणि हे तेव्हा कळलं नाही. आता जेव्हा हे अभ्यास केला, जेव्हा ह्याच्यात मी बुडले की त्या बाईनं तर कशाचाही अभ्यास नव्हता केला, मग तिला कसं जमलं निवृत्त होणं. तर हे मला असं वाटतं की कोणतेही तुमचं वाचन, तुमचा अभ्यास, तुमचं प्रकांड पंडित, तुम्ही किती शास्त्र वाचलीत, किती पुराणं वाचलीत, ह्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. बहिणाबाईंसारखी संत म्हणते अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ती काय शिकली होती. संत चोखा मेळा म्हणतात की ऊस डोंगापरी रस नाही डोंगा. मग हे काय आहे हे. तर निवृत्तीचा संबंध हा कुठल्याही शिक्षणाशी नाही आहे, कुठल्याही अभ्यासाशीही नाही आहे. अभ्यास असेलच तर तो स्वतःचा अभ्यास आहे आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या अवगुणांचा अभ्यास आहे. आपल्या गुणांचा अभ्यास. आपण फार लवकर आहे ना दुसऱ्यांना क्रिटिसाइज करतो. अमक्यात अमके अवगुण आहेत हे आपण जाता जाता बोलून जातो, पण आपल्यातले आपण फक्त गुणच सांगतो असं का. इन्स्टेड आपण प्रत्येक माणसात देवानी काही ना काही चांगलं दिलेलं आहे. प्रत्येकाच्यातलं चांगलंच घ्यायचं आणि त्या बदल्यात आपल्यात हे कसं नाही ह्याची चर्चा जर केली तर फार असह्य होईल ते. पण हे करणं म्हणजेच निवृत्ती आहे असं मला वाटतं. आत्मपरीक्षण. बोला. तुम्ही म्हटलात की आता ठीक आहे सासू आली ती निवृत्त झाली आणि सुनेला सगळं दिलं पुढे. बरोबर. पण आता जसे आमच्यासारखे जे निअरिंग 50 आहेत, अलीकडे ना सून आहे ना जावई कोणी नाही आहे, घरातलं सगळं करायलाच लागतं. त्यातनं मग निवृत्ती मनाची कशी आणायची. तशीच आणायची, तशीच आणायची. कर्म करत राहायचं. न म्हणी मी करता हे जर तुम्ही म्हणालात तर आपल्या आजूबाजूला कोणी असलं काय आणि नसलं काय त्याचा काही नाही फरक पडणार. तुम्ही करत राहा. कर्म करतच राहायचंय. श्रीकृष्णांनी सांगितलेलंच आहे कर्म टाळायचंच नाही आहे, प्रारब्धही टाळायचं नाही आहे, प्रारब्धाला नावही ठेवायची नाही आहे. फार अवघड गोष्टी आहेत, फार दुर्घट कर्म आहेत ही सगळी. पण म्हणूनच आयुष्य तपश्चर्या आहे ना. नाहीतर सहज जाता जाता आपण आयुष्य आनंदाने जगलो असतो, पण तसं होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात झगडा लिहिलेला आहे. मग तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा लिहिलेला आहे. कुणाच्या आयुष्यात सासू सुन्यांचा आहे, कुणाच्या नवरा बायकोंचा आहे, कुणाचा बॉस आणि खालची कर्मचाऱ्यांचा आहे. तर तो भाग वेगळा आहे. आपला जो झगडा आहे हा आपल्याच मनातल्या प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचा आहे. आपला झगडा आपल्या बाहेर नाही आहे, आपल्या आत आहे. आतला झगडा आपल्याला मिटवायचा आहे आणि आतच आपल्याला निवृत्ती घ्यायची. हा फरक आपल्याला दुसऱ्यांनी बोलून दाखवेपर्यंत करायचा आहे. एवढंच फक्त अपेक्षित आहे. आपल्याला वाटतं मी निवृत्त झाले, आपल्याला वाटतं की मी नाही सुनेला असं काही बोलले, आपल्याला वाटतं की नाही मी नाही नवऱ्याला असं काही म्हटलं किंवा मी आता ह्या गोष्टी सोडून द्यायला लागले. पण हे दुसऱ्यांनी म्हणणं अपेक्षित आहे, समोरच्यांनी सांगणं हे अपेक्षित आहे की अरे हिच्यात खूपच बदल झाला, ही खूपच लेट गो करायला लागली, प्रत्येक गोष्ट सोडून द्यायला लागली, प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणाने बघायला लागलो आपण. तर मला वाटतं आणि तो आनंद वेगळा आहे बरं का. म्हणजे तुम्ही म्हणताय कसं समजायचं. ज्या क्षणी तुम्ही हे तटस्थपणाने बघाल ना त्या क्षणी तो आनंद फार वेगळा आहे. आणि ह्याची सुरुवात मला वाटतं खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून केलीत तर खूप छोटे छोटे आनंद मिळतात. बागेला पाणी घातलं, फूल दिसलं आपल्याला की आपण समाधानी होतो. पण ते जे संध्याकाळी कुणाला तरी जर आपण म्हणले मी बागेला पाणी घातलं म्हणूनच बाई फुलं दिसत आहेत, अगदी छोटी गोष्ट आहे पण हेही अपेक्षित नाही आहे मनाच्या निवृत्तीमध्ये. कर्म माझं होतं, मला कुणीही सांगितलेलं नव्हतं. सूर्य उगवतो, सूर्य सांगत नाही कुणाला. ज्याला दिवसाढवळ्या पण दारू पिऊन पडायचं असेल तो दारू पिऊन पडतो आणि ज्याला त्या एक एक क्षणाची किंमत संशोधनात घालवायची असेल तर ते संशोधनही करतो. सूर्य फक्त उगवायचं काम करतो. तीच भूमिका आपली असावी असं गुरु महाराजांना अपेक्षित आहे असं दत्त महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहायचं आहे.
त्याच्या अगेन्स्ट अपेक्षा आली की तुमची निवृत्ती नाही आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचं मनात जर कुठला लेप आला, अहंकार आला की मी केलं हा शब्द आला, तरीही मग तुम्ही निवृत्ती नाही. आणि बाहेर काहीही परिस्थिती असू दे, आपल्या आत निवृत्ती आणायची, एवढं आपण भोकत राहायचं. तर ही निवृत्ती साधायची कशी? म्हणजे रोजच्या ह्याच्यातले काही तू उदाहरणं दिलीस, पण सहज मार्ग काही असे की जेणेकरून आम्ही सहजपणे साधू शकू. आता रोजचे आमचे सहज साध्य काही नाहीये. तपश्चर्या कधीच सहज साध्य नसते. पण मला असं वाटतं की रोज कणाकणानं प्रयत्न केला, जसं मुंगीला आपण किती वेळा अडवलं तरी ती रोज कणाकणानं, किंवा वाळवी जशी कणाकणानं पोखरते आणि मुंगी जशी कणाकणानं गोळा करते, ती त्यावेळेला तो विचार करत नाही. ती त्यावेळेला तो विचार करत नाही की माझ्या एका कणानं काय फरक पडणार आहे, पण खूप फरक पडतो हे आपल्याला कळतं. तर मला असं वाटतं की आपण आपल्याकडनं कणाकणानं प्रयत्न करत राहायचं. किती जन्म लागतील हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे, पण ॲटलिस्ट वी आर ऑन द राईट ट्रॅक हे तरी आपल्याला माहिती आहे. तेवढं पुरे आहे ना. आज इतके बहकलेलं आयुष्य जगतायत, इतकं भरकटलेलं आयुष्य लोक जगतायत. एवढ्या भरकटलेल्या जगामध्ये आपण कुठेतरी सावरलेल्या अवस्थेत आहोत. ह्याही आनंद काही थोडा नाही आहे असं मला वाटतं. मन म्हणजे काय? मनाला सगळ्या इंद्रियांचा स्वामी म्हटलेलं आहे, कारण ते दिसत नाही. डोळे दिसतात, कान दिसतात, नाक दिसतं, जीभ दिसते, त्वचा दिसते, हात दिसतात, पाय दिसतात. मन दिसत नाही, म्हणून मनाला चंचल म्हटलेलं आहे, कारण ते न दिसा. पण स्वामी आहे बरं का मन हा सगळ्या. आता आमचे गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे की कौरव आणि पांडव हे ॲक्च्युली कौरव आणि पांडव नाहीतच, हे मनातले कौरव पांडव आहेत. 5 पांडव ही आपली पंचेंद्रिय आहेत, आणि श्रीकृष्णांनी सारथी झालेलं आहे तिथं आपलं मन आहे. म्हणून आपल्याला मनात श्रीकृष्ण ठेवायचं आहे की तुमची सगळी इंद्रिय शेवटी मनाच्या अधीन आहे. तर मन म्हणजे तुमच्या सगळ्या इंद्रियांचा अदृश्य स्वामी आहे असं म्हणता येईल. आणि याही दृष्टीनं आपल्या सगळ्या या युद्धाचे 100 कौरव म्हणजे आपल्या अंगातले 100 अवगुण आहेत, दोष आहेत. आणि धृतराष्ट्र म्हणजे स्वतः आपण आहोत की ज्यांनी पट्टी बांधलेली आहे किंवा जे आंधळेच झालेले आहेत पुत्रप्रेमावर. पुत्रप्रेम म्हणजे कुणावर? आपल्याच दोषांवरच आपलं जास्त प्रेम आहे. आणि म्हणून आपण हा झगडा जेव्हा सुरू होतो प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचा, किंवा कौरवांचा आणि पांडवांचा, त्यावेळेला आपण ही सगळे लगाम श्रीकृष्णाच्या हातात द्यायचे. यासाठी जप आहे. या जर मन हा श्रीकृष्ण हा जर आपलं मन होणार असेल, तर मग आपल्याला तसं आपल्या मनाला तेवढ्या ताकदीचं करायला पाहिजे ना, की श्रीकृष्णाला पण वाटलं पाहिजे आपला आयुष्याचा लगाम, आपल्या विचारांचा लगाम आपण हातात घ्यावा असं. मग यासाठी जप आहे. पण जपसुद्धा कसा? नुसता मगाशी म्हणलं तसं नुसत्या माळा ओढून नाही, आणि 10 माळा केल्या आणि 20 माळा केल्या, तसा जप उपयोगी नाही आहे. एक मणी ओढा, पण जिथे तुमचं समर्पण आहे तिथे श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाने उद्धव ज्ञानी होता, पण उद्धवापेक्षाही त्याला प्रिय गवळणी का होत्या? गवळणींना ज्ञान नव्हतं, पण गवळणींकडे समर्पण होतं. आणि श्रीकृष्णाला तुमचं समर्पणच अपेक्षित आहे. जिथे जिथे समर्पण आहे, धर्मान अधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. नुसताच धर्मही सोड आणि अधर्मही सोड. चांगलं कृत्य केलं असेल तर तेही विसरायचं आहे, वाईट कृत्य केलं असेल तर तेही विसरायचं आहे, आणि फक्त समर्पण अपेक्षित आहे. मग जिथे असं आपलं संपूर्ण समर्पण असेल तिथं नक्की श्रीकृष्ण आपला मनाचा लगाम हातात घेणार. तर मन म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांचा स्वामी आहे, आणि जिथे श्रीकृष्णाला आपल्याला विराजमान करायचं. मनाची निवृत्ती कशासाठी घ्यायची? आपला फायदा, स्वार्थ. परमार्थ हा सगळ्यात मोठा स्वार्थच आहे. नाही ना, परमार्थाचा स्वार्थ. मनाची निवृत्ती ह्याचसाठी घ्यायची आहे. आपल्याला मीला विसरायचं आहे, हा स्वार्थ आहे. आणि हा स्वार्थ फार मोठा स्वार्थ आहे की जो तुम्हाला किती मोठा परमार्थ साधून देईल हे कळणार नाही. नक्कीच स्वार्थ आहे, पण हा स्वार्थ उपहासात्मक, विरोधाभासात्मक आहे. मला स्वतःला विसरायचं आहे आणि ईश्वरापर्यंत पोचायचं आहे, हा मोठा स्वार्थच झाला ना मला माझं आयुष्य सत्कारणी लावण्याचा. आणि त्याबरोबर मी खूप जणांचं आयुष्य सत्कारणी नक्कीच लावी. जर मी हे 10 जणांपर्यंत पोचवेल, तुम्ही आणि 10 जणांपर्यंत पोचवा, तर कित्येक जणांचं काही आपण
काय करतोय आणि कशासाठी करतोय हे जर समजलं तर काही अवघड नाही आहे. नुसतं ग्रंथ वाचून उपनिषद वाचून जर किंवा मंदिरातच जर देव असता तर संत कोणीच मंदिराच्या बाहेर पडले नसते, सगळे आपल्याला मंदिरात गोळा झालेले दिसले असते. पण संत सावतामायांना विठ्ठल शेतात दिसलेला आहे, पाना फुलात दिसलेला आहे, जनाबाईंना दळीता कांडिता त्यांनी अनुभव दिलेला आहे. तो त्यांच्यासाठी गेला ना दळायला, चोखा मिळायला कुणीही मंदिरात प्रवेश दिला नाही, पण त्याला पायरीत ईश्वर दिसलेला आहे. मग हे काय आहे, ते जेव्हा स्वतःला विसरलेत तेव्हाच त्यांनी त्यांचं साधून घेतलेलं आहे, जन्म सफल केलेला आहे. आणि जन्म सफल करणे मला वाटतं ह्याच्यासारखा पारमार्थिक स्वार्थ कुठलाच असू शकत नाही. आपला जन्म सफल होऊ दे यासाठीच आपण जन्माला आलेलो आहे. आपण अहंकारात जगतो म्हणून तो वाया घालवतो असं मला वाटते. तर जेव्हा आपण असा स्वार्थ साधू, विरोधाभासात्मक आहे हां, तर असा स्वार्थ जर आपण साधण्याचा प्रयत्न करू तर मला वाटतं ह्याच्यासारखा परमार्थ कोणताच नाही. चित्त आणि मन वेगळे आहेत का आणि अंतःकरण पण वेगळे आहे? नाही, म्हणजे शब्दशः मला असं वाटतं चित्त मन अंतःकरण एकच आहे. त्याला ते समानार्थी शब्द असतील. चित्त आणि मन आणि अंतःकरण वेगळं नाही आहे. माझ्या चित्तात श्रीकृष्ण आहे म्हणा, माझ्या मनात म्हणा, नाही तर माझ्या अंतःकरणात म्हणा, तो आहे एकाच ठिकाणी. तुम्ही त्याला लेबल कुठलंही द्या. पैसे तिजोरीत ठेवले म्हणा, कपाटात ठेवले म्हणा, लॉकरमध्ये ठेवले म्हणा, काही फरक नाही पडत त्याचा. आपल्या सगळ्यांना काही मला जरी सूचना द्याव्याशा वाटल्या तरी बिनदिक्कत द्या, संकोच करू नका. बोले बालक बोबडे तरी ते जननी आहे आवडे असं आहे. तर बोबडेपणाने बोलून गेलेली आहे असं समजा. आणि काहीही सुधारणा वाटल्या, काहीही सूचना कराव्याशा वाटल्या तरी अगदी बिनदिक्कत करा, मला मन मोकळेपणाने सांगा. एवढीच मी आपल्याला विनंती करते. बद्ध आणि मुक्त. बंधावस्था म्हणजे अहंकारची आणि मुक्तावस्था म्हणजे अहंकार विरहित. मोक्ष. अहंकार विरहित. मोक्ष जे म्हणतो तो मुक्त, म्हणजे संत हे मुक्त असतात. तर आपण कसं समजायचं, आपण कोणत्या लेवलला आहोत, काय लेवलला आहोत आणि म्हणजे मुक्त कितपत झालेलो. आता दत्त महात्म्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मोक्ष नसे आभाळावरी खाली किंवा भूमीवरी, जो अहंकारा मारी त्याचे अंतरी मोक्ष असे. एका श्लोकामध्ये सांगून टाकले टेंबे स्वामी महाराजांनी की जो अहंकारा मारी त्याचे अंतरी मोक्ष वसे. फक्त अहंकार आपला जर आपण ठार मारला आणि जेवढं आपण सोपं समजतोय ते अजिबात तेवढं सोपं नाही आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की जाईचे फूल चोळता सुद्धा श्रम होती, त्याहूनही सुखे करवेला अहंकार त्यागतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण इतकं सोपं अजून तरी दिसत नाही, आजूबाजूला नाही आणि स्वतःलाही नाही. तेवढं सोपं निश्चितच नाही आहे. पण जेव्हा बंध म्हणजे अहंकार आणि मोक्ष म्हणजे अहंकार विरहित, कशाचाही अभिमान नाही आहे असं जर आपण एक 6 महिने जरी आपण काढू शकलो की मी 6 महिने कशाचाही अभिमान मला झाला नाही, कशाचाही मला तोरा वाटला नाही किंवा कशाचंही अगदी साधं असं आहे का मग की कोणी हे तुझं छान आहे म्हटलं तर त्याचा आनंद होऊ नये, अजिबात नाही. आनंद जरूर व्हावा पण तो क्षणिक असावा. इतका क्षणिक की पुढच्या क्षणाला मी ते मागचा क्षण विसरून गेलेली. इतकं जर क्षणिक असेल तर आनंद जरूर व्हा. पण चिरंतन आनंद आपल्याला अहंकार रहित राहण्यामध्ये आहे. हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी सतत आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण सारखं त्यातच, आणि हे असंच होतं, आपण जितकं सुख सुख म्हणतो ते ज्या गोष्टीत आपल्याला सुख वाटतं तिथे आपण रेंगाळतो. दुःखात कुणीही रेंगाळत नाही, पण दुःख माणसाला जागृत ठेवतं, दुःख माणसाला सावध करतं आणि दुःख माणसाला आत बघायला शिकवतं. सुख माणसाला बहिर्मुख करतं, बाहेर बघायला शिकवतं. पण आणि म्हणून आपण सुखात रेंगाळतो आणि म्हणून आपण बहिर्मुख राहतो, जास्तीत जास्त बाहेर रमतो. जर दुःख जेव्हा होतं तेव्हा आपण आत बघायला शिकतो. आपल्याला मग सतत दुःखी राहायचं आहे का? तसंही नाही आहे. सुख आणि दुःख विरहित राहता येणं मनाची एक निरालंब अवस्था आहे. आता महाराज सारखं सांगायचे की अशा 8 अवस्था आहेत की जेव्हा जेव्हा मनाची अशी निरालंब अवस्था असते की मैथुनांती,
शयनांती, भयांती, स्मशानांती आणि असेच एक 4 प्रकार आणखीन आहे. म्हणजे काय तर तीव्र भय झालं की माणूस 1 सेकंद स्तब्ध होतो आणि त्या स्तब्धावस्थेमध्ये ना त्याच्यात सुख असतं आणि ना दुःख असतं. अशीच अवस्था मैथुनांतीही आहे, शयनांतीही आहे. झोपेतनं उठल्या उठल्या आपल्या मनात ना सुख असतं ना दुःख. स्मशानांती, जो माणूस स्मशानामध्ये जाऊन आलाय त्याचं मन सुखीही नसतं आणि दुःखी नसतं, स्तब्ध असतं. मन थांबलेली अवस्था येणं हे आयुष्याचं अंतिम ध्येय आहे. न मन व्हावं. महाराज नेहमी म्हणायचे मन नाहीसे होणे, मनाचे नाहीसे होणे हाच ईश्वर आहे. पण असं जर मन नाहीसं करता आलं जाता जाता तर काय हवंय. पण मन ॲटलिस्ट आपल्याला नाहीसं होईल की नाही होईल हे पण समर्पण करायचं, ते पण ईश्वराधीन ठेवायचं की काय करतोयस तू, काय करतोयस ईश्वरा श्रीकृष्णा तू ठरव. पण स्वतःच्या मनाला फटके मारत ना मी कुणाची निंदा करीन. आणि हां, निंदा नाही करायची पण मनातनं दुसऱ्यांची स्तुती करायची आपल्याला, कारण त्यातनं आपला अहंकार कमी होत जातो. हा एक साधा सोपा उपाय. जितकी तुम्ही दुसऱ्यांची स्तुती करा तितका तुमचा अहम नाहीसा होतो. आणि स्वतःची स्तुती कोणी केली तर तिकडे इग्नोर करायचं आहे, त्यानेही आपला अहंकार नाहीसा होतो. निंदा दुसऱ्याची करायची नाही आहे, निंदा स्वतःची करायची आहे. मनातल्या मनात रोज आत्मपरीक्षण करून, तर त्यानेही तुमचा अहंकार नाहीसा होणार. तर मला असं वाटतं बंध अहंकार विरहित जर आपलं मन असेल तर आपण मोक्ष मिळवला असं समजायला हरकत नाही, किंवा ॲटलिस्ट त्या मार्गावर चालू आहे असं समजायला हरकत नाही. एखाद्याची गोष्ट आवडली नाही तर ती सहन करायची, आपली सहनशक्ती पणाला लावायची. परत परत सांगू नाही. हो, आपल्या मनाला सांगायचं. आपण कोणालाही सहन करत नसतो, आपल्याला बरेच जण सहन करत असतात असं त्यावेळेला मनात आणायचं. ज्यावेळेला आपण म्हणतो ना की मी याच्याशी ॲडजस्ट केलं, त्यावेळेला त्यानेही आपल्याशी ॲडजस्टच केलेलं असतं, पण हे आपण मान्य नाही करत. तेव्हा सहन करत राहायचं. हे प्रारब्ध आहे. परेच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध अशी 3 प्रकारची प्रारब्ध लिहिलेली आहेत दत्त महात्म्यामध्ये. तर त्याच्यात त्यांनी एक सांगितलं आहे, स्वेच्छा प्रारब्ध म्हणजे आपल्या इच्छेनं आपण जे ओढवून घेतो. परेच्छा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छे. अनिच्छा म्हणजे आपली इच्छा नसतानाही जे प्रारब्ध येतं हे आपलं पूर्वजन्मीचं असतं काहीतरी. जेव्हा आपल्याला ते सहन करायला लागतंय याचा अर्थ आपण मागचं काहीतरी ह्या जन्मी ते भोगून संपवणार आहोत. जर आपण ते सहन नाही केलं तर ते ह्या जन्मी शिल्लक पडतं आणि पुढच्या जन्मी भोगायला लागतं. व त्याच्यासाठी परत जन्म घेण्यापेक्षा शांत चित्त, आणि या सगळ्यासाठी मला वाटतं जप आणि साधन खूप काम करतं. जितकं तुम्ही जप कराल, ध्यान कराल, साधन कराल तितकी सहनशीलता वाढते. सहनशीलता अंगी बाणवणं हे सुद्धा यमनियममध्ये मोठं म्हटलेलं आहे साधन. ज्याच्या अंगी धृती, पृथ्वीला सहनशीलतेचा गुरु म्हटलेला आहे. रोज फाळून जाळून पीक घेतात लोक, पृथ्वीवर लाथा मारत आपण चालतो. आपण सकाळी उठल्याबरोबरच फक्त एकदा म्हणतो की पाय मी ठेवणार आहे तुझ्यावर, मला क्षमा कर म्हणून. परत दिवसभरात नाही आपण म्हणत, तरी ती आपल्याला मुलाप्रमाणे सहन करते. तर पृथ्वीला गुरु केलेलं आहे दत्त महाराजांनी सुद्धा. आपणही तसंच गुरु करावं, आपली सहनशीलता वाढते का बघावी. आमच्या आधीची जी पिढी, आता माझी आई हे देऊ का? 55 वर्षाची, ओमकार दे. पण त्या पिढीतल्या बायकांना ना काम केलं नाही तर चैनच पडत नाही. करू द्यावं ना, त्यांची उपासना आहे ती. करू द्यावं, पण आता वय परतवे जरा आपल्या कामाबरोबर निर्बंध आणावेत ना. तर ती मनाची निवृत्ती जाऊ दे, अजून कामातच निवृत्ती घेत नाहीये. त्यांची मनाची निवृत्ती कदाचित त्यांच्या काम करण्यात असेल. जोपर्यंत त्या काम करतायत तोपर्यंतच त्या मनानं निवृत्त आहेत, कारण त्या हाताने काम करतायत, मनाने करतायत की नाही आपल्याला माहीत नाही आहे. तर आणि मला असं वाटतं त्यांना ते काम करू द्यावं. अशा वेळेला आपण लेट गो करावं, कारण 75व्या वर्षी आपण नाही कोणाला चेंज करू शकत. आपल्यालाच तर कोणी बदलू नाही शकणार आहे. आता आपण ठरवलं तर आपल्याला कोण चेंज करेल, आणि चेंज करायचं ठरवलं तर आपण चेंज होणार आहे का? साधा विचार आहे. आत्ताच आपली ही कंडिशन आहे, मग 75 तर आपली काय कंडिशन आहे. आपल्याही पुढे सगळेजण हात टेकणार आहेत, नो डाऊट. पण मला असं वाटतं जर करत असतील करू द्यावं, त्यांचा आनंद त्यात आहे. आपण इग्नोर करत राहावं होईल तेवढं. तिचा आनंद आहे, जसं माझा आनंद कोणी हिरावून घेतलेला मला नको तसं त्यांचाही. हां, तुम्ही त्यांना असं सांगू शकता की तुला झेपेल तेवढं कर, किंवा हे जर केलंस तर तुला ह्यातनं त्रास होईल, तुझी तब्येत
अमुक अमुक होईल, तुझ्या तब्येतीच्या काळजीपोटी मी बोलतीये. आपल्याला जेवढं जमेल तेवढं करावं. नाही झालं, त्यांचा आनंद त्यात आहे म्हणत, त्यांना तरी काय दुसरे आनंद असणार आहे. प्रत्येकाचा शेवटी आनंद शोधण्याचे मार्ग वेगळे आहेत. जर त्यांचा आनंद काम करण्यात असेल तर त्यांचा तो आनंद आहे असं समजावं आणि त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हावं. चालूच राहतं ना. हो मग महाराज पिढ्यानपिढ्या जन्मोजन्म. महाराज म्हणले की आताच्याच नाही, साक्षात श्रीपाद श्री वल्लभांची आई जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ संन्यास घ्यायला निघाले आणि नरसिंह सरस्वती पण जेव्हा संन्यास घ्यायला निघाले, त्यावेळेला त्यांची आया रडलेल्या आहे की तू जाऊ नकोस, तू लग्न कर, आता तुझं 16वं वर्ष आहे आणि 4 वर्षांनी आम्ही तुझं लग्न करणार. म्हणजे आयाही पिढ्यानपिढ्या अशाच आहेत, मुलंही पिढ्यानपिढ्या अशीच आहेत. त्यांनी आईबाबांना जुमानलं नाही. आपला जन्म कशासाठी आहे त्यांना कळून चुकलं होतं, त्यामुळे ते निघून गेले 16व्या वर्षी. पण त्यावेळेला ते दुःख करायला लागल्यानंतर महाराजांनी त्यांना विचारलेलं आहे की तू आत्ता सांगतेस की तुझा मी मुलगा आहे आणि तुला माझ्यापासून लांब झालं आहे, तुला काय माहिती मागच्या जन्मी कोण तुझा मुलगा होता आणि किती तुला मुलं होती, किती जणांसाठी रडलीस आणि किती जणांसाठी शोक केला आहेस, तुला काही आठवतं आहे का? नाही ना आठवत आहे. मग हा जन्मही तुला पुढच्या जन्मी आठवणारच नाही आहे. कशासाठी शोक आहे? शोक करायची गरजच काय? तुझं काय कर्तव्य होतं? आई म्हणून मला 16व्या वर्षापर्यंत सांभाळणं, जे केलं आहेस. आता इथून पुढचं माझं कार्य आहे ते माझं मी चालू ठेवणार. कारण पिढ्यानपिढ्या हे चालू राहिलं म्हणून आपण ते कंटिन्यू करायला पाहिजे असं नाही आहे. आपल्याला जर वाटलं की आपल्यापुरतं थोडाफार बदल करावा तर आपण तो करावा, जो आपल्याला रुचला असेल तो. तिथे झाले तर बोर नाही नाही होणार, करून बघायला पाहिजे. नाही होत, नाही होत, निश्चितीनं नाही होत. हे बघा, मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते जे महाराजांनीच दिलं होतं. आपण सिनेमा बघायला जातो, आपण 3 तास सिनेमा बघतो आणि आपण बाहेर आल्यावर म्हणतो मस्त होता सिनेमा. तर मस्त होता सिनेमा म्हणजे काय होतं मस्त? महाराजांनी फार छान सांगितलं. ते म्हणले 3 तास सिनेमा चांगला नव्हता, तर तुझं मन त्या सिनेमात घुसलं होतं, ती कॅरेक्टर्समध्ये सगळ्यात तू गेला होता. मग तुझं मन त्यावेळेला कुठे होतं? तर ते थांबलेलं होतं ना. 3 तास चक्क आपलं मन थांबलेल्या अवस्थेत असताना आपण बोर नाही झालो, तेव्हा आपण कायमचं मन थांबल्यावर बोर होणं शक्यच नाही. आणि कधीतरी मला असं वाटतं बोर होतंय का नाही हे बघायसाठी तरी थांबायला पाहिजे ना. क्रिटिसाईज त्याच्यानंतरची गोष्ट आहे, पण आधी आपण थांबवून बघायला तर पाहिजे, थोडा अनुभवायला तर पाहिजे. जर पळण्यात सुख नाही आहे हे माणसाला कळून चुकलेलं आहे. आज एव्हरीबडी इज रनिंग आफ्टर समथिंग. तर त्यांना कळलेलं आहे की पळण्यामध्ये काहीही सुख नाही आहे, पळून पळून काहीही गवसत नाही, आयुष्य फुकट जातं आणि गवसल्यानंतर आपल्याला आणि पुढचं काहीतरी दिसतं की जे आपल्याला हवं असतं आणि आपण पुन्हा पळायला लागतो. जर असं पळून पळून जर आपण फक्त दमतोय आणि आपल्याला काही सुख नाही आहे तर मग बघायचं एकदा थांबून, कदाचित थांबण्यातच सुख असेल. आणि हे थांबणं म्हणजे निर्विकार बसणं तर नक्कीच नाही आहे. आपण फक्त मनाला थांबवायचं आहे, बाकी आपण सगळी कर्म करत राहायचे, पण मी केली हे म्हणायचं नाही आहे, एवढाच फरक आहे. आणि तसं जर मन थांबलं तर मला वाटतं नक्की आपण बोर नाही होणार. साधना, नामजप, कोणाचं ना कोणाचे तरी विचार मंथन ऐकणं, जसं की मी फार कुणाचं ऐकलेलं नाही आहे, गुरु महाराजांची फक्त प्रवचन ऐकलेली आहे, पण वामनराव पैंनी बरंच काही सांगितलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी बरंच काही सांगितलेलं आहे. अशा सत्पुरुषांचं जर सतत कानावर काही ना काही पडत राहिलं तर मला असं वाटतं बरंच आपण सावरलेलं जगू. आणि 60च्या पुढे 65च्या पुढेही सुरुवात करण्यापेक्षा ओंकारसारख्या मुलांनी आत्तापासून सुरुवात करणं जास्त फायदेशीर आहे. कारण 60च्या नंतर किती आयुष्य हातात आहे हेच माहिती नाही आहे. मग तिथनं पुढं आम्ही जर ठरवणार असू की आम्ही कसं जगायचं आहे तर त्याच्यासारखा विनोदच नाही आहे. त्यामुळे जर खूप लहान वयात समजलं की आम्ही कसं जगायचं आहे आणि काय नेमकं अचीव करायचं आहे, त्यांचे भौतिक आयुष्यातल्या प्रगती ज्या असतील त्या असू दे. कोणाला कसली प्रमोशन्स मिळवायची असतील, कोणाला काही संशोधन करायचं असेल, कोणाला आणखीन काही अचिव्हमेंट्स करायचे असतील, जरूर कराव्या. पण त्याचबरोबर समांतर रेषेमध्ये जर हा प्रवास चालू राहिला मनाचा तर यासारखा दुसरा आनंद नाही असं मला वाटतं. बोल. तुम्ही म्हणालात नामस्मरण करताना आपल्या मनात काही विचार नाही कुठलाही, मग असं जर होता येत नाही की काहीही विचार नाही शकतो, तर तुम्ही म्हणालात की म्हणजे गुरु महाराजांचा विचार म्हणजे काय कळलं? नाही 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 तसं नाही आहे.
तसं नाही आहे. दत्त महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणून ना मनाला कुठलाच विचार येऊ नये, ही फार अवघड गोष्ट आहे. लाखोनी जप होतात लोकांचे आणि तरीही आपण मनाला विचारांपासून दूर ठेवू शकत नाही. पण याच्यावर एक उपाय त्यांनी असा सांगितलेला आहे की दत्त महाराजांची किंवा श्रीकृष्णाची, जो कोणी तुमचा इप्सित देवता असेल लाडका, त्याची सगुण मूर्ती जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर जप केला तर तुमचं मन काहीसं विचारांपासून लांब होईल आणि ईश्वराशी निगडीत राहील. पण ही सुद्धा परत एक प्रोसेस आहे जी की तुम्हाला अशी 1-2 माळेमध्ये नाही सापडणार. त्याच्यासाठी पण खूप प्रयत्न करावे लागतील. खूप लोक, आपण म्हणतो, आम्ही रोज ठरवतो की नाही 5 माळा करायच्या आहेत, लाखो विचार त्यावेळेला मनात येऊन जातात. पण किमान आपण प्रत्येक वेळेला विचार आला की त्याला बाजूला टाकून परत आपल्या मूळ पदावर येणं, हे सुद्धा एक टास्क आहे आणि ते करत राहायचं. आपोआप थोडे दिवसांनी ते अचीव होईल. मला खूप आनंद झाला तुम्ही सगळ्यांनी एवढे प्रश्न विचारले. माहीत नाही माझ्या उत्तरांनी समाधान झाले नाही झाले. मी माझ्या परीनं उत्तर द्यायचा प्रयत्न केला, जी गुरु महाराजांची कृपा आहे. पण मला खरंच आज खूप आनंद झाला की या विषयावर ॲटलिस्ट मला बोलण्याचं, मी मगाशी पण वहिनीनं म्हटलं की मी कोणा दुसऱ्यांसाठी नाही, मी माझ्या आनंदासाठी आलेली आहे, मी माझा आनंद शोधण्यासाठी आलेली आहे. जर या विषयावर संवाद साधून जर मला आनंद मिळणार असेल तर मी तो शोधलेला आहे माझ्या परीनं. तुम्हाला आनंद मिळाला असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. आत्ता आपल्याला अश्विनीताईंनी आपल्या रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातला अनुभव सांगून कशी मनाची निवृत्ती घेता येईल याच्याबद्दल छानसं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपल्या मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानते. अशीच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सतत लाभून देईल. मार्गदर्शन करण्यात मी मोठी नाही आहे शुभांगी. हा संवाद होता फक्त, जिथे की मी मला ज्या विचार आवडतात ते तुमच्यासोबत शेअर केले. दॅट्स इट.